नमस्कार शेतकरी बंधनो, मी डॉक्टर नितेश दळवी, सहयोगी प्राध्यापक ह्या पदावरती उद्यानविद्या महाविद्यालय दापोली येथे कार्यरत आहे। सोनचाफा ह्या सुगंधित बहुवार्षिक पिकापासून आपल्याला वर्षभर हंगाम साधायचा असेल तर छाटणी तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे। सोनचाफाची लागवड एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर साधारणतः 6 ते 7 वर्ष किंवा 8 वर्ष झाल्यानंतर या झाडाची उंची साधारण 8 फुटाच्या वरती जायला लागली तर आपण मुख्य खोडाची छाटणी करतो, त्याचबरोबर दुय्यम फांद्यांची छाटणी करतो। ही छाटणी अशा प्रकारे करावी जेणेकरून सूर्यप्रकाश झाडामध्ये सर्वत्र पोचेल आणि तसेच हवा चांगली खेळती राहील। असे केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न तर मिळतेच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिथे आपण ही छाटणी केलेली आहे अशा ठिकाणी आपल्याला 10% बोर्डोपेस्ट लावायची आहे। तसेच ह्या झाडावरती क्लोरोपायरिफॉस ह्या कीटकनाशकाची 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याच्यावरती फवारणी करायची आहे। त्याचबरोबर आपण ह्या पिकामध्ये आपण पाहिलं तर नवीन पालवी आहे ह्याच्यावरती फुले उमलण्याची क्रिया होत असते। मग जेव्हा ह्या झाडाची पालवी जून असते तर ह्या जून पालवींची आपण हलकीशी छाटणी करत असतो। ही हलकीशी छाटणी आपण जून पालवीवरती वारंवार म्हणजे वर्षातनं नाही म्हटलं तर एक 5 ते 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा म्हणजे जेव्हा जून पालवी असते तेव्हा आपण करतो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्ती नवीन पालवी मिळेल आणि आपल्याला जास्तीत जास्ती फुलांचे उत्पन्न मिळेल। समजा एखाद्या शेतकऱ्याची 100 झाडांची जर बाग असेल तर त्यांनी पहिली छाटणी हलकीशी छाटणी ही पहिल्या पंधरवड्यात, त्यानंतर दुसऱ्या पंधरवड्यात, तिसऱ्या पंधरवड्यात अशी टप्प्यामध्ये करावी। असे केल्यास त्याला जो सोनचाफाचा फुलं तयार होणारी आहेत म्हणजे जो मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपल्याला वर्षभर आपल्याला बाजारपेठेमध्ये तो देऊन चांगला नफा मिळू शकतो। तर आपल्याला एका झाडापासून साधारण 5 ते 6 वर्षानंतर 500 ते 600 फुलं, तसेच 8 ते 10 वर्षानंतर साधारण 1000 ते 1200 फुले एका झाडापासून मिळू शकतात। तसेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ही जी हलकीशी छाटणी फ्रिक्वेंटली आपल्या बागेमध्ये केलीत तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळू शकते आणि तसंच आपल्या ह्याचा बाजारभाव बघितला आपण रुपयांनी जरी आज हे एक फूल विकलं तर आपल्याला निश्चितच ह्याच्यातनं चांगला फायदा मिळू शकतो। यासाठी चांगलं व्यवस्थापन म्हणजेच काय तर पाणी व्यवस्थापन, त्यानंतर खताचे नियोजन आणि छाटणी हे तिन्ही तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे छाटणी केल्यानंतर त्याचं खत व्यवस्थापन, एकतर बांगडी पद्धतीने त्याला खतं देणे किंवा विद्राव्य खतांचा वापर करणे, असे केल्यास निश्चितरित्या आपल्याला चांगल्या प्रतीचे उत्पन्न ह्या पिकापासून मिळू शकते। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जास्तीत जास्ती सोनचाफ्याचे जे शेतकरी उत्पन्न घेत आहेत किंवा घेणार आहेत अशा लोकांपर्यंत जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।